विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प झालं। सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली। त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी विरोधक घेणार का असा प्रश्न विचारला होता। त्यावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरलं। दुष्काळ पडणार नाही, अवकाळी पाऊस पडणार नाही याची हमी सरकार घेत असेल तर आम्ही सुद्धा आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर इथे झालेल्या अवकाळी पावसानं बीजोत्पादक कांदा आणि संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय। या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पिकांसोबत त्यांची स्वप्नही उद्ध्वस्त झाली आहेत। वनोजा येथील प्रशांत हिरपूरकर या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतात सर्वत्र संत्र्याचा सडा पडलाय। हेच चित्र तालुक्यातील इतर शेतकऱ्यांच्या बागेतही दिसतंय। तूर खरेदी सुरू करावी या मागणीसाठी यवतमाळच्या अरणीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय। प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। एकीकडे तूर खरेदी होत नाही तर दुसरीकडे अवकाळी पावसानं शेतकरी अडचणीत सापडलाय। तूर खरेदी संदर्भात उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सहपालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलंय। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांविरोधात काल आंदोलन केल्यानंतर आज हक्कभंग आणण्याची तयारी चालवली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भट्टाचार्य यांच्याविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे। भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात प्रसार माध्यमांकडे जाहीरपणे केलेल्या निवेदनामुळे कायदे मंडळाचा हक्कभंग झाल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवलाय। अरुंधती भट्टाचार्य या पॉलिसी मेकर नाहीत, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही। हा कायदे मंडळाचा अधिकार आहे। भट्टाचार्य यांच्या विधानामुळे कायदे मंडळाच्या अधिकारांचं हनन झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली होती, मात्र अद्याप त्यांनी दिलगिरी व्यक्त न केल्यानं हक्कभंगाची सूचना दिल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे यांनी राजभवनात राष्ट्रपतींची भेट घेतली। या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं उद्धव ठाकरेंनी भेटीनंतर स्पष्ट केलं। तरीही भेटीमागे शिवसेनेकडून दबावाची खेळी असल्याचं बोललं जात आहे। कर्जमाफी मुद्द्यावर सीएम शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्र्यांची आज भेट घेत आहेत। त्याआधी उद्धव हा मुद्दा राष्ट्रपतींसोबत चर्चा करतील अशी शक्यता आहे। राष्ट्रपती निवडणूक वारे वाहत असून त्या दृष्टीनं दबावाचं वातावरण शिवसेनेकडून सुरू आहे। सदिच्छा भेट होती आणि राजकीय काय असतं तर मी उलट आनंदाने येऊन तुम्हाला सांगितलं असतं राजकीय काय, तर एक सदिच्छा भेट होती। आणि उद्धव साहेब राष्ट्रपती पदाची प्रणव मुखर्जी यांची मुदत संपत येते आहे नाही, म्हणूनच माझी सदिच्छा भेट होती। या पदाच्या निवडणुकांचे नाही नाही, असं कोणते राजकारण नव्हतं याच्यामध्ये। मुंबईतल्या पेंग्विन कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमाआधीच शिवसेना भाजप पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकलेत। भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातल्या पेंग्विन कक्षाचं लोकार्पण संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे। मात्र शिवसेनेच्या या पेंग्विन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यावर भाजपनं बहिष्कार टाकलाय। जिजामाता उद्यानात इतर प्राणी पक्ष्यांनाही आणून उद्यानाचा विकास केला असता तर अशा लोकार्पण कार्यक्रमाला गेलो असतो असा उपरोधिक टोला भाजपचे मुंबई महानगरपालिकेतले गटनेते मनोज कोटक यांनी लगावलाय। त्याबरोबर पेंग्विन कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमाबाबत आपल्याला प्रसार माध्यमांमधूनच कळत असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभी असलेली शिवसेना भाजप मुंबई महापालिका प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत मात्र हातात हात घालून एकमेकांना साथ देणार असल्याची शक्यता बळावली आहे। शिवसेनेच्या सभागृह नेत्यांनी काँग्रेस मुक्त महापालिकेची हाक दिली आहे। त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत शिवसेना भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। असं झालं तर शिवसेनेला 7, भाजपला 8 प्रभाग समित्या मिळण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या 61,000 कोटींच्या ठेवींची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश महापालिका सभागृहानं प्रशासनाला दिले। उद्या याबाबत सभागृहात प्रशासन माहिती सादर करणार आहे। पहिल्या सभागृहातच महापालिकेच्या बँकेतील 61,000 कोटींच्या ठेवींवरून प्रशासनाला सर्वपक्षीयांनी धारेवर धरलं। एकीकडे 84 कोटींसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार अडलेत आणि ठेवींचं पालिका नेमकं काय करते असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलाय। तर मुंबईतील रस्ते, पाणी, शाळा आणि इतर पायाभूत सोयीसुविधांसाठी हा पैसा वापरला जावा आणि बँकेत ठेवून त्यावर केवळ व्याज कमावण्याचं कारण काय असा सवाल उपस्थित करण्यात आला। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा वाढत चाललाय। निवडणुकीनंतरच महापालिका सभागृहाचं पहिलं कामकाज आज विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडलं।
विरोधी पक्षनेतापद हे भाजप घेण्यास तयार नाही, तर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष हा भाजप आहे. महापालिका अधिनियमानुसार सत्तेव्यतिरिक्त दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष जो असतो त्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्यात येतं. पण भाजपनं विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यास नकार दिल्यानं तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस पक्षानं विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केलाय. पण तिसऱ्या पक्षाला हे पद देण्याची तरतूद नाहीये, त्यामुळे याबाबत कायदेशीर अभिप्राय मागवण्यात आला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उद्या निकाली निघण्याची शक्यता आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांमधल्या वाढत्या असंतोषाकडे बघून मुंबईच्या महापौरांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सोडवण्यासाठी उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व गटनेते, बेस्ट समिती अध्यक्ष, बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतचा निर्णय घेतला जाईल. कोर्टानं 25 मार्चपर्यंत पगार करण्याची मुदत दिली आहे, त्यामुळे बँकांकडून कर्ज उपलब्ध करून पगार दिले जातील. संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लोकल मुंबईमध्ये उद्यापासून धावणार आहे. चेन्नईच्या ICF कारखान्यात या प्रकारचे 2 लोकल रेक तयार करण्यात आले. पश्चिम रेल्वेवर ही गाडी धावेल. 2 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बंबार्डियर लोकलसारखीच ही गाडी दिसत असली तरी ही पूर्णतः देशी बनावटीची लोकल आहे. हैदराबादच्या मेधा सर्वो ड्राईव्ह या कंपनीनं गाडीची संपूर्ण विद्युत यंत्रणा तयार केली आहे. सर्व प्रकारच्या सुरक्षा चाचण्यांमधून तावून सुलाखून बाहेर आल्यानंतर आता हे रेक प्रवाशांच्या सेवेत रुजू होत असल्याचं विभागीय रेल्वे आयुक्त मुकुल जैन यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी औरंगाबादमधील 2 मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहर दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेनं औरंगाबाद इथून आनंद लाहोटी आणि किरण गावडे या दोघांना अटक केली आहे. या ठगांनी UPI ॲप्लिकेशनद्वारे विविध खातेधारकांच्या 6 कोटी 14 लाखांच्या रकमेचा अपहार केला होता. पनवेल महानगरपालिका निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता असून निवडणुकीसाठी प्रभागानुसार मतदार याद्यांची फोड करून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं समोर आलंय. यात 2,500 मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागात गेली असून निवडणूक आयोगाचं ॲपही चालत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याविरोधात पनवेलकरांनी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करत मतदार यादींमधील हा घोळ त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे. 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्या असल्या तरीही मुंबईत मात्र रद्द झालेल्या नोटा पकडल्या जात आहेत. मुंबईच्या खेरवाडी परिसरातून पोलिसांनी 2 कोटी रुपयांच्या रद्द झालेल्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. मात्र त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ही सर्व रक्कम एका फायनान्स कंपनीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूर शहरात एकाच दिवशी 5 लुटीच्या घटनांनी एकच खळबळ उडाली. गुरुवारी दुपारी केवळ 1.5 तासांच्या आत या घटना घडल्या. तुमचे पैसे खाली पडलेत असं सांगून आरोपींनी नागरिकांना लुबाडलं. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमागे एकच टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. तर अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मुंबईच्या सहार पोलिसांनी बनावट पासपोर्टवर तरुणांना परदेशात पाठवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीकडून श्रीलंकेच्या तरुणांना ब्रिटनमध्ये भारतीय म्हणून पाठवण्याचा प्रकार सुरू होता. यात ब्रिटिश नागरिकांची देखील मदत घेतल्याचं समोर आलंय. या प्रकरणी 4 ब्रिटिश नागरिकांसह 4 श्रीलंकन नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. लोणावळा शहरात 60 लाख रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी पकडल्या आहेत. लोणावळ्यात 70 ते 30% नवीन नोटा बदलून घेण्यासाठी या नोटा आणल्या गेल्या होत्या. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी एकूण 4 लोकांना ताब्यात घेतलं असून सदर घटनेबाबत आयकर खात्याला कळवण्यात आलं आहे. मुंबईतल्या धारावी विभागात ATM केंद्राची 1.5 करोड रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लुटली. हा सर्व प्रकार CCTVत कैद झाला असून धारावी पोलीस आणि गुन्हे शाखा याचा शोध घेतेय. CCTVतील 2 तरुण पैशाची पेटी घेऊन जात असताना दिसत आहेत. या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 21 मार्चला होतीये. या निवडणुकीसाठी शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. मात्र शेकापच्या निलिमा पाटील यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अध्यक्षपदासाठी दावा सांगितल्याची माहिती मिळतीये. रायगड जिल्हा परिषदेत शेकाप राष्ट्रवादी यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. मात्र निलिमा पाटील यांनी केलेल्या दावेदारीमुळे आघाडीपुढे नवा पेच निर्माण झालाय. निलिमा पाटील या शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी असून याआधी त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. आता शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे त्यांची समजूत कशी काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे. महामार्गामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेणमधल्या भूसंपादन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. रत्नागिरीमधल्या दापोली तालुक्यातल्या जालगाव कुंभारवाडीत एका विहिरीत बिबट्या पडला होता. सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हा बिबट्या दिसला. त्याबाबत वनविभागाला कळवताच तातडीनं दापोली वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही विहीर सुमारे 40 ते 45 फूट खोल असल्यानं बिबट्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. अखेर सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला मोठ्या प्रयत्नांती बाहेर काढण्यात यश आलं. धुळे जिल्ह्यातील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात परिचारिका, वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयासह संपूर्ण जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. गुरुवारी रात्री स्वाईन फ्लू संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केलाय. दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय. या मारहाणीमध्ये आता नुकताच झालेला धुळ्यातील केसानंतर ताजा असताना देखील आता हा पुन्हा झालेला आहे. यामुळे डॉक्टरांनीचा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. डॉक्टरांनी ट्रीटमेंट द्यावी की स्वतःची पहिले बचाव करावा, तर हा मोठा प्रश्न आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की ह्या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आता प्रशासनाने काहीतरी पावलं उचलली पाहिजे, जेणेकरून आम्ही ट्रीटमेंट करताना आमच्या मनात याबाबत कुठलीही शंका नको. नाशिकच्या सटाणा नगर परिषदेनं मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली. यासाठी थकबाकीदारांच्या नावाचा फलकच चौकात लावण्यात आला. या अनोख्या फंड्यामुळे पालिकेची लाखो रुपयांची कर थकबाकी वसूल होतीये. शहरातल्या नामांकित पतसंस्था, गोडाऊन, शॉपिंग सेंटरसह अनेक जणांच्या मालमत्ता मुख्याधिकाऱ्यांनी थकबाकीपोटी सील केल्या. रंगाचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगपंचमीच्या उत्सवात कोल्हापूर नगरी न्हाऊन निघाली. सकाळपासूनच रंगांची उधळण करत लहानांपासून थोरांपर्यंत सारेच जण या सणात सहभागी झाले. शहरातल्या गल्लोगल्ली आणि चौकाचौकात डीजेच्या तालावर रंगांची मुक्त उधळण करत तरुणाईसह प्रौढ आणि महिला वर्गही मोठ्या प्रमाणात थिरकत होते. विशेष म्हणजे इको फ्रेंडली रंगांचा वापर करून तरुणाईनं यावेळी पर्यावरणपूरकतेचा संदेशही दिला. कोकणातला शिमगोत्सव हा प्रमुख उत्सवांपैकी एक. या शिमगोत्सवात विविध परंपरा पाहायला मिळतात. रंगपंचमी निमित्ताने रत्नागिरीतल्या 12 वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाची पालखी विधिवत काढली जाते. यावेळी भैरी देवाच्या पालखीला खास पोलीस सलामी दिली जाते. 4 बंदूकधारी पोलिसांद्वारे मानवंदना देण्याची ही परंपरा ब्रिटिश काळापासून अविरत सुरू आहे. अगदी आज सुद्धा ही प्रथा शिमगोत्सवात कायम आहे. होळी उभी असलेल्या ठिकाणाहून गावात रंगपंचमी खेळायला भैरी देवाची पालखी निघते. त्यावेळी पालखी समोर येऊन सशस्त्र पोलीस या पालखीला मानवंदना देतात. विशेष म्हणजे पालखीला पोलिसांकडून सलामी देण्याची ही परंपरा शिमगोत्सवात फक्त कोकणातच पाहायला मिळते. पालखी ज्या भागातून जाते त्या ठिकाणी रंगपंचमी खेळली जाते. 2016-17 या आर्थिक वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण आज विधिमंडळात सादर करण्यात आलंय. राज्याच्या दरडोई उत्पन्न तसंच कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे, पण वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नात तब्बल 9% वाढ झाल्याचं सर्वेक्षण दाखवण्यात आलंय. रब्बी हंगामात उत्पादनात विक्रमी वाढ झाली. विधिमंडळात सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 2017-18च्या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालावर मुनगंटीवार आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अखेरचा हात फिरवला. कर्जमुक्ती व्हावी अशी आमची दोघांची इच्छा आहे, पण त्यासाठी योग्य तो मार्ग शोधावा लागेल. तसंच अर्थसंकल्प मांडताना विरोधक सहकार्य करतील अशी आशाही त्यांनी बोलून दाखवली आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. 15 वर्षांनंतर हे आरोग्य धोरण मांडण्यात आलंय. देशातील प्रत्येकाला कमी खर्चात उपचार देण्याची ही योजना आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार आणि तपासणी करण्याचं सरकारचं लक्ष आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आरोग्य धोरणातून प्रेरणा घेत धोरण तयार करण्यात आल्याची माहिती सध्या दिली जाते. 27 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्या पायधुनी परिसरात घडली आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 1 जण फरार आहे. दरम्यान 3 आरोपींपैकी एक आरोपी या महिलेच्या ओळखीचा होता. त्यानं या महिलेला काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं होतं.
या तीनही आरोपींपासून सुटका करून घेण्यासाठी तिनं 5व्या मजल्यावरून उडी मारली. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2016 हा ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झालाय. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. 5 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. दरवर्षी राज्य सरकारकडून शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. याआधी गानसरस्वती किशोर यामोणकर, संगीत मार्तंड पंडित जसराज, गान तपस्विनी प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतारवादक पंडित राम नारायण आदी ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. झारखंडची टीम राहत असणाऱ्या दिल्लीतल्या द्वारकाच्या वेलकम हॉटेलला आग लागली. ही आग लागली त्यावेळेला महेंद्रसिंग धोनी या हॉटेलमध्ये होता. या आगीत धोनीची क्रिकेट किट जळून खाक झाली आहे. त्याचप्रमाणे धोनी थोडक्यात बचावलाय. विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी झारखंडची टीम दिल्लीत आली आहे. यामुळे विजय हजारे ट्रॉफीची सेमीफायनल पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान आग आता आटोक्यात आणण्यात यश आलंय. अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात जगभरातून एकजूट होत असतानाच भारतामध्ये कारवाया करण्यासाठी ही दहशतवादी संघटना प्रयत्नशील आहे. भारताला आयसिसचा धोका कायम आहे. आयसिसशी निगडीत एका संघटनेच्या अहवालात हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. एवढंच नाही तर ताजमहाल टार्गेटवर दाखवण्यात आलाय. दहशतवादी संघटनांच्या ऑनलाईन घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या अमेरिकेच्या साईट इंटेलिजन्स ग्रुपनं आपल्या वेबसाईटवर हा फोटो दाखवलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.